झाला बाबा आजी? हो. चल मग आता झोपायला जाऊया. तू जेवलीस? हो जेवले ना मी. चल आता बोलत नको बसूस, उशीर झालाय, झोपूया. मला ठाऊक आहे तू जेवली नाहीयेस. घरातले सगळे हॉटेलमध्ये गेलेत. घरात शिळं पक्क सुद्धा उरलं नसणार. आता मी काय सांगते ते, हे कपाट आहे ना ते उघड. अगं उघड म्हणते ना. उघडलंस? आता खालच्या कप्प्यात पातळ आहे ती वरती ठेव. ठेवलीस का? हो. आता खालची फळी वर कर. खालची फळी वरती कर. हा कर. हा आतमध्ये डबा येतो का? आजी हे आय कडे आय उघड. खा. उपाशी राहायचं नाही बाळा. तुला भूक लागेल ना तेव्हा या डब्यातला खाऊ खा. उपाशी राहू नको. आजी चंदना शांत हो, शांत हो. आता तू माझ्याकडे आलीस ना, आता अजिबात रडायचं नाही. मी तुला तुझ्या आजीचं कपाट नक्की शोधून दे. काय? त्या फालतू कपाटासाठी दिनार त्या चंदनाला 10,000 रुपये देणार होता. अगं तिने आणखीन ताणून धरलं असतं ना तर जास्त पैसे दिले असते दादानी. आजी गेल्यावर एकदाची ही खोली मला मिळाली. आजीची अडगळ काढून आपण ती इतकी चकाचक केली तरी मूर्ख चंदना आली आणि आता त्या कपाटासाठी हट्ट धरून बसली. दीपाली, दिनार तू चंदनाला एवढे पैसे द्यायला तयार का झालास? आणि ती जर हो म्हणाली असती तर? मी एवढे पैसे द्यायला कबूल झालो त्याला काहीतरी कारण आहे. चल मी येतो. कुठे चाललायस? तुला 1000दा सांगितलंय मी बाहेर जात असेल तर त्याला जाताना विचारू नये कुठे चाललायस. दिनार त्या कपाटाचे एवढे पैसे द्यायला का तयार झाला असेल? कळेल से. शोधलं की या प्रश्नाचं उत्तरही नक्कीच मिळेल. सिद्ध बंडू, तुम्ही सध्या तरी अमेयाच्या केसवर कॉन्सन्ट्रेट करा. ओके. मला जर गरज वाटलीच तर मी या केसमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व करून घेईन. ओके. आत्ता मी आणि मनाली हिला घेऊन त्या दिनारकडे जातो. चंदना, त्या वकिलाने दिलेलं पत्र दे जरा. मॅडम सॉरी, मगाशी सांगायचं राहून गेलं. मी दिनार दादाकडे गेले होते तेव्हा त्याने ते पत्र फाडून टाकले.